नमस्कार मित्रांनो, मी देणार आहे अमोलला एक छान सरप्राईज, जे की तो म्हणायचं मला तुझं वजन खूप वाढलंय, तेच वजन कमी करून मी त्याला सरप्राईज दिलंय. झालंय असं की वजन जास्त असताना मी जो व्हिडिओ बनवला तो डिलीट झाला, गायब झाला, कुठे गेला माहिती नाही कोकणच्या ट्रिपच्या नादामध्ये. त्यामुळं मी आता हा व्हिडिओ बनवतोय. आणि मजेदार गोष्ट काय माहितीये, मी त्याला सरप्राईज द्यायला गेलो की मी वजन कमी केलं, पण सोबतच तिथे गेल्यानंतर त्याने देखील मला एक सरप्राईज दिलं. ते काय दिलं ते पण बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. सकाळी सकाळी वॉकिंग चालू आहे. सगळा बिबट्याचं वातावरण पसरलेलं आहे आणि सगळीकडे म्हणतात बिबट्या पसरलाय, बिबट्या येतोय, बिबट्या भेटतोय, बिबट्या दिसतोय. आणि आम्ही सकाळी सकाळी रनिंगला येतोय, तरी सर्वांना वाटते बिबट्याची भीती आहे. पण आम्ही बिबट्याची भीती न बाळगता आमचा नियम न तोडता संयमाने काम करतो आहे. जीवावर खेळून आम्ही सगळं काही करतोय असं म्हणलं तरी चालतं. थंडी बघ, लोक बहाणे देतात पण आम्ही संयमाने काम घेतोय. विचार करा, बिबट्या तुमच्या आता म्हणजे परिसरात सुटलेला आहे, तुम्ही सकाळ सकाळी मोकार पेताय. हाऊ इट फील्स. ओके चलो हम वापस रनिंग करते हैं. सी यू लेटर. तेच ना, काही हो तिकडं. मला एवढं माहिती आहे की आपल्याला आपली एक्सरसाइज सोडायची नाहीये आणि आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर करायचंच आहे ना. कष्ट करणं आपलं काम आहे, पण त्याच्यात बिबट्या काऊन घाण घालू लागला मला समजा ना. आत्ताच मस्त मूड मध्ये आलतो का आपण, हो ना. आणि बिबट्याने येऊन घाण करून टाकली, सगळं बोर करून टाकलं राव. आता घरच्यांनी पण मला आता काय असं आहे, जाऊ द्या ठीक आहे. कारण की 4 वाजता उठलं ना, सगळं प्रॉपर टायमवर होत होतं आमचं. की म्हणजे आम्ही 4:45 उठायचो, 4 वाजेपर्यंत आवरायचो आणि इकडं यायचो लगेच. आणि छान प्रकारे रनिंग वगैरे सगळे व्हायची. नंतर 6:30 वाजता आम्ही जिमला जायचो. 8 वाजता आम्हाला जिमून वापस यायला. पण मग कसं होतं, सगळ्या प्रॉपर गोष्टी होत्या त्या. जर सगळ्याच गोष्टी लेट करत गेलो आता इथून पुढं, तर मग परत सगळंच लेट होईल, सगळ्याच बोर होईल. मग मला उशीर झाला जास्त की मग मला नाही आवडत, मग बोर होऊन जातं सगळं. ठीक आहे चालतंय, बघू. पळतो आता तरी बिबट्या नाही येऊन सापडला. चला ठेवतो, बिबट्या नाही आता. वा सकाळी 4ला वर्कआउटला लागलो ना आम्ही. म्हणजे रनिंगला येतो सकाळी 4 वाजता सकाळीच एकदम. तिथं कोणी काळं कुत्रं नसतं एरियामध्ये. एरिया बघा वाटलं असा आहे. आणि आता इकडे सुटलाय बिबट्या, पेपरला आहे सगळीकडं. वडिलांचं चाललंय जाऊ नका, उशिरा जाऊ जाड पडल्यावर. आता मला टेन्शन आलं, मग आम्ही एक आयडिया सुचली. आता आज तरी थोडंसं लेट झालंय, त्या कारणामुळे लोक जरा म्हणत होते जाऊ नको इतक्या लवकर वगैरे. पण आम्ही काय आयडिया शोधली माहितीये का, हे बघा. आज आपण चाललो आहे पुण्याला. ऍक्च्युली आपल्याला थोडं लेट जायचं होतं, अजून थोडं एक्स्ट्रा वजन कमी करायचं होतं. परंतु अचानकच कोकणचा प्लॅन बनला आमचा सगळ्यांचा, आणि एक 16-17 जण आहे, मिनी ट्रॅव्हल घेऊन चाललो आहे. तर मला आता पुण्याला जावं लागतं आहे आणि अमोल पण देखील आहे त्यासोबतच. म्हणून आपलं रिॲक्शन थोडं जरा लवकर येत आहे. म्हणजे मला असं वाटत होतं चांगले डायरेक्ट मसल बॉडी गिडी बनवूनच जाऊयात, परंतु अचानक प्लॅन ठरल्यामुळे आता काहीच करता येणार नाही. पण तरी वजन भरपूर कमी झालंय. 14 किलो 16 किलो आसपास कमी झालेलं आहे वजन माझं. त्यावर त्याचं रिॲक्शन आपल्याला बघण्यात खरंच मजा येऊन जाईल. बघूयात त्याचं रिॲक्शन आपण डायरेक्ट पुण्याला गेल्यानंतर. तोपर्यंत सी यू. मी पोहोचलो आहे आता पुण्यामध्ये. 4:49 झाले. आता अमोल माझ्यापासून 17 किलोमीटर दूर आहे, पण 17 किलोमीटर पार करण्यासाठी मला पुण्यातले 40 मिनिटं म्हणजे जवळजवळ 1 तासच जाणार आहे, मला माहिती आहे. आणि आता बघूया त्याचं रिॲक्शन कसं असेल. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर आले, म्हणून ऍक्च्युली माझ्या रस्त्यात मी व्हिडिओ बनवला नाही आज. सहज मित्र आहे माझा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये. एक काम कर, मी चाललोय एकटा. 2-3 जण मला माझ्यासोबत गाडीत बसून दे राव, पेट्रोलचा खर्च निघून जाईल माझा. गमतीदार माझ्या माहिती काय, ते सीट बसवले आणि एक सिग्नल ब्रेक केलं, आता 1,500 फाईन पडला. एकूण एक. चला हो ठीक आहे, बघूयात अमोलचं रिएक्शन. अमोलकडे गेल्यानंतर मस्त वातावरण आहे, फक्त ट्रॅफिक लय आहे, तेवढं एक कंट्रोल झालं पाहिजे, बाकी काही असो की नसो. भेटो अमोलची रिएक्शन बघू डायरेक्ट. आता आपण आलोय आता अमोलच्या ऑफिसच्या मॉलच्या पार्किंग मध्ये. वॉचमॅनला म्हणलो आम्ही 212 आहेस, आपल्याला चार्जेस नाही लागले, 4 पार्किंग फीस नाही लागली.
आता अमोल खाली येतोय की काय होतंय, आपण त्याला फोन लावू आपण. आपण त्याला फोन तर ठेवून दिला मी. ओके त्याला फोन लावू आपण आता. एकच मिनिट. अमोल कुठं आहेस? ये ना लिफ्ट मधून सेकंड फ्लोअरला. ये ना खाली खाली काय करतो? ये ना मग जाऊन वर. बरं ठीक आहे आलोच. हा बघूयात आता काय होतं. आय डोंट नो कसं रिॲक्शन असेल. बघूयात. असेल चांगलं. आता त्याला कळेल का आपली गाडी कुठं पार्क केलेली. एवढी मोठी पार्किंग आहे पुण्याला. मॉलमध्ये ऑफिस असणं म्हणजे अरे बाप. रेंट वगैरे खतरनाक असेल इकडे. पार्किंगच एवढी की गाडी सापडणार नाही मला असं वाटतं त्याला माझी. असं मला पण वाटतंय अंदाज. आता गाडी सापडणार नाही. बघूयात सापडते की नाही. आता आपण रिएक्शन रेकॉर्ड करू त्याचा. आलाय बरं का तो. आलाय. एकच मिनिट. आता मी गाडी चढून घ्या. आता बाहेर येतो. काय ये अबे काय ये किधर गया तेरा टम्मी यम्मी किधर गया तेरा टम्मी गायब हो गया. अरे क्विंटल का आधा हो गया तू एवढं कुठे गेलाय गायब. एवढं एक्सरसाइज एवढं महिना विषय काय तुला सरप्राईज द्यायचं दाबा जरा. खतरनाक रे विषय काय अर्थ झालंय तिथं. डेअरी करत होता ना डायरेक्ट डेअरी काय आता असं चालेल का विषय काय. आता नुसते डोंगर चढायचे. आता नुसते किल्ले चढायचे का. आता नुसतं डोंगर फोटो येतील. आता क्लास एकदम काही विषयच नाही. म्हणतो आता दुसरं लग्न करू शकतो तू. नको जिवंत राहायचंय मला. वहिनीला सांगू डायरेक्ट पुरा खतरनाक व्हायचं मला. बरोबर. छान मस्त. हे बघा मित्रांनो किती स्ट्रगल केलं मित्रांनी. हे बघा स्ट्रगल केल्यानंतर सगळ्यांचं व्यवस्थित होतं. पण यांनी खरंच जास्त केलंय. आणि कसला फुगलेला होता मागच्या वेळेस फोटो. 11 नोव्हेंबर आज तारीख आहे 5 जानेवारी. किती 11 नोव्हेंबरला स्टार्ट केलं तर आज 5 जानेवारी. 11 नोव्हेंबर 5 जानेवारी. दीड महिन्याने झाला तो. ऑलमोस्ट तुझं 2 महिने समजा. 1.5 महिना ना. हा पण एवढं फास्ट काय केलं असं. खाल्लंच नाही का. जेवणच केलं नाही. असं थोडी काय असतं डाईट जी. अरे 3:50ला उठायचं मी सकाळी. सॉरी 3:30ला उठायचं. 3:30ला उठायचं. 3:30ला उठायचं. झोप होती तुला. झोपाचं 9-10 विषय काही. वा अभिनंदन. चांगला स्ट्रगल केलाय आणि चांगला फिट झालाय. मला असंच पाहिजे होता तू. अशी पर्सनॅलिटी खरंच छान असते. आता अजून 2 शो यायचे बरं. आता मी एक सरप्राईज देऊ तुला. चावी तिकडे. गाडी शिकला काय तू. अरे भाईचा विषयच नाही. आता डायरेक्ट गाडी शिकला पाहिजे. गाणं लावू का ते वालं आपलं. पता नहीं किस रूप में कर नारायण मिल जाएंगे. डबल सीट बेल्ट लावा लागेल भाई मला. आता मला डाऊट यायला लागला. टिबल मार तू. अरे बापरे. टिबल मारतो. टिबल एवढा कॉन्फिडन्स. येस. अरे बापरे मित्रांनो जर काही झालं समजून घ्यायचं. मला गाडी चालित होता. लय कॉन्फिडन्स गाडी चालू केली तर नाही. बापरे हँडब्रेक. अरे बापरे विषय नाही. आता थोडासा कॉन्फिडन्स आला मला. हँडब्रेक वगैरे टाकत नव्हता तो. कधी काढत नव्हता. वा 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 वा. अरे जमलं रे. परवा जमलं रे. शिकला. पार्किंग महत्वाची. आता पार्किंग कर. पार्किंग एवढी परफेक्ट नाही जमणार रे मित्रा. रिवर्स जमते. अरे बापरे दिघा नाव आहे. आता काय टेन्शन नाही. डायरेक्ट आता माणसाच्या हातात गाडी देऊ शकतो मी आता आरामात. नाही तर मला एकट्याला गाडी चालवा लागायची फिरायला गेल्या. भरोशात माणूस पाहिजे गाडी चालवला. नाही तर काय. नाही तर पता नाही किस रूप में राहणार मिल जाएंगे मेरे को. किस रूप में कसं पता नहीं किस रूप में. अरे चालू गाडी आहे. ती व्हायब्रेटच आहे ना ती. अरे मारुती सुझुकी भाई. विषय काही टॉपचं मॉडेल. टॉपची इंजन आहे तिचं डायरेक्ट. थोडस पार्किंग आहे वांदे. शिकून जाईन काही विषय नाही. लय ग्रेस म्हणजे त्यांना खांब गिंब व्यवस्थित कटून वापस येत आली म्हणजे
व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. परफेक्ट. Congratulations. थँक्यू. वा वा, मी याला सरप्राईज द्यायची तयारी केली आहे ना, पण मला सरप्राईज देऊन टाकलं. मी पण किती म्हणजे असं लवकरच शिकलो मी, पण मग कसं पूर्ण 21 दिवसाचा पूर्ण कोर्स केला मी कम्प्लीट. नको 21 दिवस लवकरच माझं पण लायसन येईल. यस, मग मी याच्या हातात गाडी देईन, लायसन तर नाही देणार. नाही तेच तर, लायसन आल्याशिवाय कोणी गाडी चालवायची नाही. हो. पण मी चालू शकतो, कारण की मी कसं आहे लर्निंग लायसन काढलेलं आहे आणि हा याच्याकडे परफेक्ट लायसन आहे. फक्त मी पुढे समोर येल लावून मागे येल लावून मग दुसऱ्याची येल लावणार. मग ते लावायला येईल, बिना येल लावता येईल नाही लावायची कोणाचे का. तेच तर. बरोबर. चला मग आपण आता ऑफिसची ट्रिप घेऊया एकदा. यस, एकदा ऑफिस मध्ये भेट देऊ, बाकी सर्वांना जरांना भेटू आणि नंतर आपल्या ब्लॉगला लवकर सुरुवात करू. यस, थँक्यू. थँक्यू.